तर खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ हा येतो आहे. तर हा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे हॉटेल कोणतं आहे, कुठे गेलो होतो आम्ही, आणि अनलिमिटेड आहे, बुफे टाईप आहे. तर तुम्ही बघू शकता खूपच पदार्थ आहेत वेगवेगळे, व्हेजसुद्धा आहेत, नॉनव्हेजसुद्धा आहेत. जे खायचे ते आपण खाऊ शकतो. तर ह्याची प्राईज वगैरे सगळं मी सांगणार आहे पुढे. तर हा दुसरा टाईम आहे आमचा त्या हॉटेलमध्ये जायचा, कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा आम्हाला खूप जास्त आवडल्यामुळे आम्ही परत एकदा जायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही जात आहोत. तर व्हिडिओ खूपच सुंदर असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला मी आता तुम्हाला दाखवते. तर ह्या हॉटेलचं नाव आहे बार्बीक्यू नेशन. तर हे हॉटेल आहे मॉलमध्येच, पुण्यामध्ये. तर सगळं काही असं डिटेल नाही सांगता येणार, पण पुण्यामध्ये आहे, मॉलमध्ये. जर कोणाला डिटेल पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मग मी सांगते. तर इथे आता आम्ही पोहोचलो आहे. आता इथे आम्ही आतमध्ये चाललो आहे, आणि मंगळवार होता, त्यामुळे गर्दी काही एवढी नव्हती. तर इथे मॉलमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. प्रत्येक फ्लोअरवरती वेगवेगळं आहे. आणि जेवणाचा टाईम झाला होता, आणि आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती, म्हणजेच टेबल बुक केला होता. तसं तर नंबर लवकर लागत नाही डायरेक्ट जर गेलं तर, त्यामुळे अगोदर टेबल बुक करावा लागतो ऑनलाईन. तर इथे आता डायरेक्ट आले आहे स्टार्टर. नॉनव्हेज आहे, प्रॉन्स आहे, चिकन आहे, आता फिश पण येईल. तर जे आपल्याला खायचं आहे ते इथं येत असतं. एकदा आपण बुकिंग केलं आणि पेमेंट वगैरे केलं की आपल्याला जे खायचं आहे ते आपण इथे खाऊ शकतो. त्या लोकांचं काम असतं आणून द्यायचं, मग जे आवडतं ते आपण खायचं, नंतर हाताने घ्यायचं असतं जेवण. हे तर स्टार्टर आहे. तर स्टार्टरमध्येच खूप जास्त पदार्थ आहेत, दिसेलच आता तुम्हाला हळूहळू पुढे. तर इकडे व्हेजचं स्टार्टर लावलं आहे, आणि खाली कोळसा आहे, त्यामुळे ह्याला थोडासा स्मोक येईल कोळशाचा. आणि इकडे व्हेजचं आहे, हे दिसतंय. हे पायनॅपलचं पण आहे, पनीर आहे, ब्रोकोली वगैरे, मशरूम, आणि इकडे नॉनव्हेजचं आहे. तर इथे मी आत्ता थोडंसं हे घेतलं आहे, कटलेट घेतलं आहे, आणि चिकनचं घेतलं आहे. त्यानंतर इथे आलं आहे कॉर्न, त्यानंतर लेग पीस आला आहे, आणि आता बघू शकता तुम्ही इकडे पाणीपुरीसुद्धा आली आहे. आणि ह्याचं नाव मला माहिती नाही, पण खूप छान लागत होतं हे. आणि हे चिकन फ्राय आहे. इकडे फिश आहे, हे ग्रिल दिसते, हे फिश आहे, बाकीचं प्रॉन्स आहे, चिकन आहे. आणि हे गरम गरम आपल्याला इथे मिळतं, जे आपण आपल्या हाताने घ्यायचं. त्यानंतर इथे अजून ह्या साईडला पाणीपुरी आली आहे. आता इथे स्टार्टर आहे, एवढे प्रकार आहे स्टार्टरमध्ये. त्यानंतर मग मी जेवण आणलं हाताने घेऊन, म्हणजे बुफे आपण घेऊ शकतो, तिथे लावलेलं असतं सगळं. तर इथे मी मूग डाळ हलवा आहे, इथे गुलाबजाम आहे, खूप सुंदर गुलाबजाम होते. त्यानंतर स्वीटमध्ये इथे केक आहे, ऑरेंज फ्लेवरचा, बालुशाही आहे, इथे बिर्याणी आणि चिकनची भाजी, नान आहे, नान रोटी काहीसुद्धा आपण घेऊ शकतो आपल्या हाताने. हे चिकनची भाजी आहे, आणि मी बिर्याणी घेतली आहे. तर तिथे व्हेज बिर्याणीसुद्धा होती, व्हेज भाजीसुद्धा होती, पण मी ते व्हिडिओ घेतला नाही, कारण काहींना आवडतं काहींना नाही आवडत.
व्हिडिओ घेतलेले, त्याच्यामुळे आता हे हॉटेल मी तुम्हाला दाखवते. हे तर सुरुवातीला दाखवायचं होतं जेवणाच्या अगोदर, पण माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यानंतर मी हा व्हिडिओ नंतर जॉईंट केला. जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलो. हे सुद्धा त्याच्यातच इन्क्लूड आहे. आईस्क्रीम, कुल्फी आहे, बरेच व्हरायटी आहे, बऱ्याच प्रकारच्या कुल्फी आहेत, आईस्क्रीम पण बऱ्याच प्रकारच्या आहेत, ज्यूसचे प्रकार आहेत, बरेच प्रकार आहेत, पण एवढं आपण नाही खाऊ शकत. त्यानंतर इथे घेतली आहे व्हॅनिला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी पण घेणार आहे मी. इथे फक्त मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे, पण बाकीचे जे जेवणाचे होते, मी जेव्हा हाताने घेत होते ते मी व्हिडिओ नाही घेऊ शकले, कारण एका हाताने प्लेट पकडायची, झाकण उघडायचं, कॅमेरा, त्यामुळे एवढं काही शक्य होत नाही. आणि ते लोक पण ओरडतील अशी भीती होती, त्यामुळे नाही शूट केलं ते एवढं. त्यानंतर इथे मी आता आईस्क्रीम खातो आहे. आम्ही ज्याला जे आवडतं ते आपण घेऊ शकतो. खूप छान असं आमचं जेवण झालं. आणि हा दुसरा टाईम, 8च दिवसात आम्ही 2 वेळा गेलो आहे. त्यानंतर बुकिंग कसं करायचं तर ऑनलाईन केलं, पेमेंट वगैरेसुद्धा ऑनलाईन केलं. 900 रुपये एका माणसासाठी आहे. आणि कधी कधी डिस्काउंट असतो, तर 900 रुपये एकासाठी. काहीही खा, कितीसुद्धा खा, व्हेज खा, नॉनव्हेज, सगळ्या प्रकारचे. त्यामुळे छान वाटलं. इथे आम्ही आता बसलो आहे. खूप जास्त पोट भरल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर इथून वरूनच वरच्याच फ्लोअरवरून मी खालच्या फ्लोअरचा थोडासा व्हिडिओ घेतला आहे. इथे बघू शकता, रविवारचं खूप जास्त मॉल भरलेलं असं पूर्ण आहे, गर्दी असते खूप. पण मंगळवार असल्यामुळे गर्दी कमी होती, काहीच गर्दी नव्हती, थोडीच लोकं होती. त्यानंतर थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही आता बघतो आहे काय घ्यायचं आहे ते. त्यामुळे वर खाली असं चाललं आहे जिन्याने. आणि इथे रात्रीचे वाजले होते 10:30. घरी जायला पण आम्हाला लेट झालं होतं. दुकानं ही म्हणजे हे जे शॉप आहेत तिथले मॉलमधले, हे बंद होतात 12च्या आतमध्येच होतात बंद. जास्त वेळ काय ते ओपन नाही ठेवत. तर खूप दिवसांनी व्हिडिओ मी टाकला आहे. तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे हॉटेलचं नाव, बाहेरून असा व्ह्यू आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. बाय बाय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.